रसिकानो दोस्तानो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी माणसं ही परकी असतात आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आपल्या डोक्याला जास्त ताप देणारी माणसं ही आपलीच असतात आणि आपल्या जवळचीच असतात. दोस्तानो, 100 पुस्तकं जी आपल्याला अक्कल देणार नाहीत, तेवढी अक्कल आयुष्यात एक चुकीचा माणूस देऊन जात असतोय. दोस्तानो, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला 2 बक्षिसं ही हमखास मिळत असतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका. काही नाती ही कोळशाप्रमाणे असतात. जेव्हा गरम असतात तेव्हा हात भाजतात आणि जेव्हा थंड असतात तेव्हाही हात भाजतात. कारण दोस्तानो, दुनियेतील लोक, माणसं हे असेच आहेत. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ज्ञानासोबत तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता हे पण तितकंच महत्वाचं असतं. नेहमी विनम्र राहा, कारण फूल किती उंच फांदीवर असलं तरी वृक्ष मातीशी जोडून राहत असतो. ऐपत हा शब्द फसवाय. तो तुम्हाला नेहमी जास्त उंचावर असलेली जागा दाखवतो आणि वरची उंची गाठण्याच्या स्पर्धेत दानत विकावी लागते. आदर्श स्वतःचा आणि चिमटा दुसऱ्याचा या तत्वावर अनेक माणसं मोठी म्हणून मिरवत राहतात. आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. 2 गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडून जातो. असंच असतं आयुष्य आपलं. पानावर तरंगणाऱ्या दवासारखं. किती त्याला थोपवलं तरी हातून सुटलेल्या क्षणासारखं. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा. भले ते कर्म असो किंवा व्यक्ती. दिलेला शब्द आणि घेतलेलं वचन पाळता आलं तर जगातील सगळी नाती सुखी होतील. नात्यात समजून सांगणं जितकं महत्वाचं असतं तितकं समजून घेणं सुद्धा महत्वाचं असतं. माणुसकीला वाव देणारी माणसं शोधा, माणुसकीचा आव आणणारी नको. विश्रांतीची किंमत कळण्यासाठी आधी कष्टाचं महत्व कळलं पाहिजे. कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची खरी किंमत सांगत असतं. प्रत्येक गोष्टी तक्रार करणारे हार लवकर पत्करत असतात आणि प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढणारे जिंकण्याच्या उद्देशाने पछाडलेले असतात. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्याने मान्य केलेलं वेडेपण हे पांघरावं लागेल. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ सांगून जातात. काही नाती झाडाच्या पानासारखी असतात. एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते. कष्ट करणारी लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत. कष्टाचा आवाज कुणाला ऐकू येत नाही, पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकत असते. चंद्र जसा दिसायला जवळ वाटतो तशीच काही माणसं आपल्या जवळची वाटतात. पण हा फक्त आपल्या मनाचा भ्रम असतोय. माणूस मनापर्यंत पोचला तरच नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळख ठरत असते. एक गोष्ट मनाला नेहमी खटकत राहते. आडवाटेनं चालणारी माणसं कुठच्या कुठं पोहोचली
आणि सरळ आणि साध्या मार्गाने चालणारी माणसं आजही तिथल्या तिथंच आहेत. जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडायचं नाही. थोडा उशीर लागतो, पण विषय हा नेहमी सत्याचाच होत असतो. आयुष्यामध्ये पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की फक्त मनस्थिती नाही तर परिस्थिती सुद्धा बदलत असते. आपण आनंदात असताना कुणाला तरी आनंदाची गरज आहे होणं म्हणजेच माणुसकीचं लक्षण असतं. संपत्तीच्या दारिद्र्यापेक्षा विचारांचं दारिद्र्य हे खूप वाईट असतंय. ज्याचं ज्याचं त्याला पडलेलं आहे, कोणी कोणाचं नसतं. दुसऱ्याचं मन दुखावून मिळवलेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही. नवं मिळालं की जुनं आडगळीला पडतं, पण नव्यानं ऐनवेळी दगा दिला की जुन्याची किंमत कळते. मग ती वस्तू असो किंवा माणसं. न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्व त्याने पाठ फिरवल्याशिवाय कळत नसतं. रॉयल एंट्री त्याच्याच हृदयात करा जिथं तुमचा दर्जा आकाशा इतका उंच असेल. आपल्या वाट्याला थोडा कमीपणा आला म्हणजे आपण खरंच कुणापेक्षा कमी झालो असं नसतं. कधी कधी वेळेसमोर सुद्धा झुकावं लागत असतं. वय वाढल्यानं हसणं थांबत नसतं, पण हसणं थांबल्यानं मात्र वय लवकर वाढत असतं. मागच्या जन्मातील काही ऋणानुबंध असतात. उगाच कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं. तुम्ही कोण आहात, काय काम करता हे महत्वाचं नसतं, पण प्रत्येकाचा आदर करता आला पाहिजे. फक्त पैसा हे सगळं काही नसतं. हे तेव्हाच बोला जेव्हा तुम्ही खूप सारे पैसे कमावले असतील. प्रत्येक व्यक्तीच्या दोन कहाण्या असतात. एक ती जे तो सर्वांना सांगतो आणि दुसरी ती जी सर्वांपासून तो झाकतो. सवडीनं नाही तर आवडीनं बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात जपलं पाहिजे.